अमरावती शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटांसह वादळी पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसानं आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय। मात्र होळीनंतर झालेल्या तापमान वाढीमुळे नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळालाय। वेधशाळेनं पावसाचा अंदाज वर्तविला होता। त्यानुसार गेल्या 2 दिवसांपासून तापमान वाढीसोबतच ढगाळ वातावरणही जिल्ह्यात होतं। शुक्रवारी दुपारनंतर ढगांची चांगलीच गर्दी झाली होती। अखेर विजांच्या कडकडाटांसह पावसानं जोरदार हजेरी लावली। अमरावती शहरासह भातकुली, वलगाव, मारडी, बडनेरा, आष्टी, नांदगाव पेठ आणि अन्य भागात पावसानं दमदार हजेरी लावली। या पावसामुळे कापणीला आलेल्या गव्हाचं नुकसान होणार असून फळ पीकही अडचणीत येण्याची शक्यता आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड तर काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे। गेल्या 3 दिवसांपासून तापमानात जी अचानक वाढ झाली होती त्यानं नागरिक त्रस्त झाले होते। या पावसानं थोडा का होईना दिलासा मिळाला आहे।